मला अतिशय आनंद आहे। या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये घोषणा मी केली होती, आज ती पूर्ण होते आहे, याबद्दल मला अतिशय समाधान आहे। हे खरं म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट्स आहेत। पुण्याला मोठ्या प्रमाणात जी काही वाहतुकीची कोंडी होते, म्हणून जे 3 अतिशय महत्त्वाचे एलिव्हेटेड रोड्स हे आपण करतोय, आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। आणि देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे अतिशय मनापासून आभार मानेन की त्यांनी या रस्त्यांना प्राधान्य दिलं। हे खरं म्हणजे स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट्स आहेत। एका पिलरवर एक रोड खाली, त्याच्यावर ब्रिज, त्याच्यावर मेट्रो, त्यामुळे हे एकाच पिलरवर होणार आहे। त्यामुळे हे आपल्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आहे। त्यामुळे पुण्यात उत्तम क्वालिटीचे हे प्रकल्प पूर्ण होतील असा मला विश्वास आहे। या संदर्भामध्ये विशेषतः अजून एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा 15,000 कोटी रुपयाचा आहे आणि हाही पण याचा DPR प्रगतीत आहे। हाही प्रकल्प आपण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिला आहे आणि यामध्ये पुण्यापासून छत्रपती संभाजीनगरचं डिस्टन्स केवळ 2 तासात पूर्ण होणार आहे। त्यामुळे शिरूरपासून जर आपण पलीकडे 2 तासात संभाजीनगरला पोहोचलो तर तिथून नागपूर 2.5 ते 3.25 तासात, म्हणजे 4.5-3 तासात नागपूरला जर गेलो तर कदाचित विमानाने जाण्याची गरज पडणार नाही। मला अतिशय आनंद आहे की जवळपास या वर्षात NHAIच्या मार्फत पुणे शहर जिल्ह्याकरता साधारणतः 50,000 कोटी रुपयाची कामं ही नक्कीच सुरुवात होतील आणि पुण्याचं ट्रॅफिक जे खऱ्या अर्थाने डिकंजेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये नक्की या प्रोजेक्टचा उपयोग होईल आणि या निमित्ताने यातून प्रदूषण पण कमी होईल आणि पुण्याकरता खरं म्हणजे हे प्रोजेक्ट खूप वरदान आहे।